आम्ही सारे खवय्येमध्ये मी राणी गुणाजी तुमचं स्वागत करते चेंबूरमध्ये. आम्ही सारे खवय्ये एक खास खाद्य मालिका घेऊन येते ज्याचं नाव आहे कल्चर करी. नावावरून तुम्हाला थोडाफार अंदाज आलाच असेल की ही खास मालिका आहे खाद्य संस्कृतीची. आपल्या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळी खाद्य संस्कृती खूप फेमस आहे. म्हणजे मराठा, कोळी, आगरी, ब्राह्मण, तेली, गोवन कुठली खाद्य संस्कृती नाही असं नाही. त्यामुळे आम्ही असं ठरवलं आहे की ही सगळ्या प्रकारची खाद्य संस्कृती तुम्हाला शिकवायची. तुम्ही फक्त एवढंच करायचं आहे की तुमची खाद्य संस्कृती आणि तुम्हाला येणारे पदार्थ याची एक यादी बनवून ती यादी आमच्याकडे पाठवायची. आणि यामध्ये खास असं आहे की फक्त आमच्या सुगरण मैत्रिणींनीच भाग नाही घ्यायचा आहे, पण घरातले जे शेफ आहेत म्हणजे तुमचे काका, मामा, भाऊ, दादा कोणीही या सगळ्यांनी यामध्ये भाग घ्यायचा आहे. त्यामुळे पटापट आम्हाला पत्र पाठवा. पण आजच्या आपल्या खास सुगरण मैत्रिणी कोण आहेत ते बघायचं राहिलंच आहे, ते बघूया. आजच्या आपल्या दोन मैत्रिणी आहेत रेणुका आणि सविता. हाय, हॅलो. कार्यक्रमात स्वागत. सविता आणि सविता चव्हाण आणि रेणुका साळुंके. नातं काय आहे तुमच्या दोघींचं? वहिनी आणि ननंद भाऊजे. म्हणजे तुम्ही वहिनी, तुम्ही वहिनी या नणंदबाई. हो, मस्त. आणि आहात कुठले तुम्ही बेसिकली? तुमची भाषा, मी घरात आले तेव्हा जरा तुम्ही वेगळी भाषा बोलत होतात. कुठली भाषा आहे? मेन आम्ही चित्तोडची आहोत. चित्तोड. हो, राणी पद्मिनीच्या गावचे. ओके. आणि तुम्ही दोघी जणी चित्तोडच्या? चित्तोड. पण आता महाराष्ट्रात येऊन आम्हाला खूप बरीच वर्ष झाली आहे. महाराष्ट्रातच आहोत. म्हणजे राजस्थान, बेसिकली राजस्थानचे आहेत. तुम्हाला काय आवडतं ते जरा राजस्थानी भाषेत सांगा ना. तुमचं काय छंद आहेत, काय आवडतं करायला? आम्हाला जेवण करायला आवडतं. नाही, राजस्थानी भाषेत पाहिजे. अच्छा, मला जमान करायला आवडत. चांगलं एकदम. अरे, आणि तुम्हाला? मला पण जमान करायला आवडत. क्या बात आहे. मग जमान करायला आवडस म्हणून आवडस का आवडच. तर तुमचे काय पदार्थ आहेत आणि तुमचे काय आहेत? मी भुना मटन आणि कॅप्सिकम टोस्ट बनवणार आहे. ओके. आणि तुम्ही? मटन आचारी. सगळे रजपूत ना? रजपूत, बरोबर. मग ते लढवय्ये जर हवे असतील, तो जर बाणा हवा असेल रजपुती बाणा, तर असं झणझणीत मटण वगैरे खायला लागतं. तर तो ताकद पाहिजे, मग ती घोड्यावरची रपेट चांगली होते, होय की नाही? तर पहिला पदार्थ मटण आचारीपासून सुरू करूया. ओके. साहित्य: मटन, आचारी मसाला, कोथिंबीर, कांदा, मिरची पावडर, हळद, तेल, मिरी, मीठ, गरम मसाला पावडर, लिंबाचा रस आणि आलं लसूण पेस्ट. लोणच्याचं साहित्य तुम्ही लिहून घेतलं. तर आता पुढे काय शिकवते रेणू ते बघूया. काय शिकवते? कसं? म्हणजे आधी मॅरिनेशन असेल ना? हो, आधी आता मॅरिनेशन साठी आपण मटण घेऊ एका बाउल मध्ये. हाडं पण इथे बोनलेस मटण आहे का? हो, हे बोनलेस घेतलंय. याच्यात आपण लिंबाचा रस. ओके. हा जो मसाला आहे हा कुठला मसाला आहे? हा आचारी मसाला. आचारी मसाला. हो. पण हा साधा लोणच्याचा घरगुती मसाला आहे जो प्रत्येकाच्या घराप्रमाणे बदलतो. मीठ पण जास्ती? हो, मीठ नाही, चवीनुसार तुम्हाला जेवढं पाहिजे ते. ते पण असं खूप नाही घालायला लागत? नाही, खूप नाहीये. हळद. मिरची पावडर. ह्याच्यामध्ये मसाला पण आहे का प्लेन लाल तिखट आहे? नाही, ह्याच्यात मसालाही आहे. मसाला पण? हा घरीच तयार केलेला मसाला आहे आमचा. ओ, म्हणजे खरं गुपित हे आहे ना? हो. ह्याच्यामध्ये गरम मसाले आणि गरम मसाला. हो, इव्हन आम्ही त्याच्यात कांदा लसूण सुद्धा आहे. हो, कांदा लसूण पण आहे. हो, अच्छा. पण हा जास्ती, बाहेर जो कांदा लसूण मसाला मिळतो त्याच्यापेक्षा हा जरा जास्ती फ्रेश आहे. आणि मला वाटतं तेलकट पण कमी. तो बऱ्यापैकी तेलकट असतो, तर त्यामुळे हा छान असा फ्रेश आहे. हो ना? हा पण तिखट आहे? तिखट जास्त तिखट नाही कारण. पण मग आपण हे दोन्ही मसाले घातलेले आहेत, म्हणजे आचारी मसाला पण आणि त्यांचा जो घरगुती कांदा लसूण मसाला आहे तो पण. तर ते दोन्हीचं प्रमाण तिखटाचं बघायला लागेल, कारण दोन्ही तिखट आहे. गरम मसाला पावडर. गरम मसाला परत एक्स्ट्रा तो पण जरासा.
थोडासा. ओके. आणि मग मिरी कशासाठी आपण मिरी हे अख्खी? हो अख्खी. ती खाताना दाताखाली आली तर चालते का त्याचं? नाही एवढं येत नाही. थोडीशी ना टाकणार आपण Fresh आणि आली तरी काही नाही. हा मस्त लागते हो actually. छान लागतं ते. आता काय घालायचं? आलं लसूणची पेस्ट. ठीक आहे, आता हे बेसिक सगळं साहित्य घालून झालं. हो आता पुढे काय करणार? शिजवायला लागेल ना आपल्याला? शिजवायला हो. हे आता मिक्स करून आपण जरा फ्रीज मध्ये मॅरिनेट करून ठेवायचं. हा, किती तास व्यवस्थित. साधारण? हा एकत्र ठेवून ते 3-4 तास तुम्ही जसं ठेवू तसं. अच्छा. हम्म. आणि म्हणजे आधी आता करायला घ्यायचं आहे तर तुम्ही आधी तयारी याची करून ठेवू शकता की नंतर तुम्ही पूर्ण रिलॅक्स होऊ शकतो आपण. ठीक आहे. हो. मग आता तुम्ही फोडणीला घालताना काही त्याच्यामध्ये घालणार आहे? तेल, कांदा वगैरे काही? तेल 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 घेणार आधी पॅन मध्ये, मग त्याच्यात कांदा थोडा फ्राय करणार, थोडासाच कांदा, जास्त नाही. अच्छा. आणि त्याच्यात हे टाकणार बस. ओके. त्याची काय? शिजवून घ्यायचं. मटण आपण जे मॅरिनेट केलं सगळे असे मसाले घालून, तर ते 3-4 तास त्यांनी ठेवलं होतं, ते आपण घेतलेलं आहे. आणि आता आधी कांदा ना? कांदा आधी. तेल बऱ्यापैकी आहे. मग? तेल थोडं जास्तच लागतं याला. कांदा बारीक चिरून. बाकी आपण पाण्याचा अंश अजिबातच त्याला लावणार नाही, त्याच्यामुळे ते नाही ते मटणावर आहे. आता मटण आपलं किती वेळ शिजणार, आता हे मॅरिनेट केले म्हणजे जरासं सॉफ्ट ऑलरेडी झालेलं असतं ते, मग त्याला जास्त वेळ ते घेत नाही. पण समजा नाही शिजलं वाटलं तर आपण थोडं असं पाणी ऍड करू शकतो त्याच्यात. पण ते सुद्धा आपल्याला आटवायला लागेल ना, म्हणजे टिकण्याच्या दृष्टीने जर करायचं असेल तर ते पूर्ण पाणी होतं. हा थोडंसं म्हणजे ग्रेव्ही अशी असली तेलाची आणि त्या मसाल्याची येते ना. मसाला, लिंबू, मीठ आणि तेल याच्यामुळे ते टिकायला आपल्याला मदत होते. तर आता कांदा घालायचा. हो कांदा तर मटण टाक. कांदा थोडासा ब्राऊन अजून व्हायला पाहिजे. हो अजून. ठीक आहे, मग थोडा ब्राऊन करून घेऊया, मग मटण घालू. झालंय ना? हो झालं. हा जो पदार्थ आहे आता मटण केलेलं लोणचं, ते कुठून शिकलात तुम्ही? तुमच्याकडे कुठून आलं ते? माझ्या बहिणीचे मिस्टर, त्यांची डिश आहे खरी म्हणजे ही. हो, बहिणीचे मिस्टर हो हो त्यांनी. पण काय करतात ते? मी त्यांना एवढं स्वयंपाक, त्यांना पण म्हणजे कसं काय? आमच्या फॅमिलीमध्ये सगळ्यांनाच खाण्याची अतिशय आवड आहे आणि मला तो पदार्थ आवडला म्हणून मी घेतलं ते करायला. चांगलं परतून घेऊया आपण तेलामध्ये आणि झाकण ठेवून आता ते व्यवस्थित शिजवायला. व्यवस्थित. हो ते चांगलं परतलं गेलं की नंतर थोडीशी धीमी आचवर ते हे करूया. पण मला सांगा की त्याच्यानंतर काही परत प्रोसिजर आहे का? हे झालं आता झालं, आता शिजल्यानंतर रेडी? हो हो रेडी बस. मग साहित्य कृती घ्यायला हरकत नाही, म्हणजे आपण ऍड काही करणार नसू तर लिहायला हरकत नाही. हो 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 ना? ओके. साहित्य कृती तुम्ही लिहून घ्या, कारण हे आता चमचमीत टेस्टी असं लोणचं तयार होतं. एक साधारणतः 10 ते 15 मिनिटं शिजायला लागेल, पण साहित्य कृती घ्यायला हरकत नाही. हो. मटण आचारी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: मटण 2 ते 3 चमचे आचारी मसाला, कोथिंबीर, कांदा, तिखट, हळद, तेल, काळी मिरी, मीठ, गरम मसाला, 4 ते 5 चमचे लिंबाचा रस आणि आलं लसूण पेस्ट. कृती: प्रथम एका बाउलमध्ये मटणाचे तुकडे घेऊन त्यामध्ये लिंबाचा रस, 2 ते 3 चमचे लोणच्याचा मसाला, मीठ, हळद, तिखट, गरम मसाला, आलं लसूण पेस्ट आणि अख्खी मिरी घेऊन मिश्रण एकजीव करून 3 ते 4 तास मॅरिनेट होऊ द्यावं. कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये कांदा परतून घ्यावा. मॅरिनेट केलेले मटणाचे तुकडे तेलामध्ये परतून घ्यावेत. वरून कोथिंबीर घालून शिजवून डिश सर्व्ह करावी.